हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला बळ देते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. देव भेटावा म्हणून नाही तर देव आपल्याला कळावा यासाठी गुरुचरित्र ग्रंथ वाचावा. पहा, स्वामी पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 या दिवशी आहे. या पुण्यतिथीचे औचित्य साधून आपण सगळे गुरुचरित्राचे पारायण करत असतो. आपल्याला जवळच प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्याने केंद्रात पारायण करणे शक्य आहे त्यांनी केंद्रात करावे, ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी करावे, ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी प्रहर सेवा करावी. तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथही वाचू शकता व संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायणही करू शकता. बघा, हे पारायण करायचे म्हटलं तर आपल्याला नियम कटाक्षाने पाळावे लागतात. बघा, नियम कडक म्हणजे पाळूनच पारायण करायचे आहे. तुम्हाला नियम पाळणे शक्य झाले तरच तुम्ही पारायण करा, नाही तर तुम्ही पारायण करू नका. कारण हा फार दिव्य ग्रंथ आहे. हे हाताळणे सोपे नाही. अगदी छोटे छोटे नियम आहेत. तुम्ही जर मनावर घेतले तर नक्कीच तुम्ही पाळू शकता आणि पारायणही करू शकता. हे पारायण म्हणजे सगळेच जण करू शकतात. सर्व नियम मान्य करून गुरुचरित्र पारायण करणे म्हणजेच खूप भाग्याचे लागते. ज्याच्या नशिबात आहे तोच हे पारायण करू शकतो. स्वामी ज्यांना करून घ्यायचं आहे त्यांच्याचकडून हे स्वामी पारायण करून घेतात. आपल्या आयुष्याचे सोनं करणारा हा ग्रंथ आहे. म्हणूनच आयुष्यात एकदा तरी ग्रंथ पारायण करावे. बऱ्याच जणांना पारायण करताना नियम काय आहेत हे माहिती नसतं. तर ते नियम आपण पाहूया. ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. पर अन्न घ्यायचे नाही. आपल्याला गादीवर झोपायचे नाही. मांसाहार वर्ज्य आहे आणि आता जेवणाचे नियम पाहूयात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पारायण दरम्यान उपवास जर असल्यास तुम्ही भगर, राजगिरा, साबुदाणा वापरू शकता आणि जेवणात जसे जमेल तसे तो म्हणजे आपल्याला कडधान्य वापरायचे नाहीये. कांदा, लसूण वर्ज्य आहे. इतर तुम्ही गरम मसाला, काळा मसाला वापरू शकता. फळभाजी तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरावी आणि आपल्याला कडधान्य तर कुठल्याच प्रकारचे खायचे नाही. आणि तेल म्हणजे तुम्ही सूर्यफुलाचे वापरू शकता. शेंगदाण्याचे तेल वापरू नये. पारायण करताना एकच धान्य खावे. म्हणजे पारायण करताना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. गुरुचरित्र पारायण करताना या पद्धतीने खाण्याचे नियम पाळले तर तुम्ही कुठलीही म्हणजे पारायण तुम्हाला कुठल्याही याच्यात अडचण येणार नाही, आळस येणार नाही त्याच्यामध्ये. म्हणून भातही खायचा नाही. भात खाल्ल्याने आपल्याला आळस येतो. हे तुम्हाला 7 दिवस हे नियम पाळायचे आहेत. सांगितलेल्या दिवशी म्हणजे आपल्याला हे करायचं आणि 8व्या दिवशी आपल्याला ही याची सांगता करायची आहे. सांगताच्या दिवशी तुम्ही पूर्ण नैवेद्य तयार करून स्वामींना अर्पण करायचं आहे. बघा, तुमच्या इच्छापूर्तीसाठी जर हे नियम पाळून तुम्ही पारायण केले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होतेच आणि 100%च पूर्ण होणार आहे. स्वामी तुमच्याकडनं कोणतेही न ठेवता तुम्हाला भरभरून आशीर्वाद देणारच आहेत. त्यामुळे तुम्ही जशी जमेल तशी कमीत कमी सेवा करा. नाही तुम्हाला पारायण जमलं तर कमीत कमी नामस्मरण करा. काही कोणी जर समजा पारायणाला बसलं तर त्यांची तुम्ही काही सेवा करू शकता. तुमच्याच्याने दुसरं काहीच नाही झालं तर ही अगदी साधी-साधी छोट्या तुम्ही सेवा करू शकता. जसं आता तुम्ही घरातून काही अडचणी असतात, आपल्याला जाणवत नाही. एखादा तास जरी तुम्ही केंद्रात गेले, तर जे कोणी बसले पारायणाला श्रद्धावान, त्यांची तुम्ही काही पाणी देणं, काही हे करणं, त्याची पण छोटी-मोठी सेवा करू शकतात. त्यांनी पण आपलं खूप चांगलं होतं. 100% आपला फायदाच होतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.